नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर अतिशय महाग मिळणारी ही स्वीट डिश म्हणजेच मैसूर पाकची रेसिपी आज आपण इथं पाहणार आहोत. हा मैसूर पाक इतका जाळीदार आणि खमंग मस्त असा होतो, वाटणार नाही की आपण हा घरी बनवलेला आहे इतके, आणि अगदी कमी साहित्यामध्ये कमी तुपामध्ये हा मैसूर पाक आपण इथं आज बनवणार आहोत. तर कट करतानाच तुम्हाला जाणीव होत असेल तर हा मैसूर पाक कितपत छान झालेला आहे, इतका परफेक्ट होतो तर वाटणार नाही आपण हा घरी बनवलेला आहे. आणि जास्त तूप न वापरता आपण इथं पाव किलोच्या प्रमाणामध्ये फक्त 1 कप तुपामध्ये आपण हा मैसूर पाक बनवलेला आहे. आणि हा मैसूर पाक तुपामध्ये केल्यामुळे याची चव भन्नाट अशी लागते. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. सण असेल किंवा सेलिब्रेशन असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तर इथं मी मेजरिंग कप घेतलेला आहे, तर त्याच्यानुसार घ्यायचा आहे. 240 ग्रॅमचा हा कप आहे. तर इथं 1 कप भरून आपल्याला साखर घ्यायची आहे. तर ही अशा प्रकारे फुल भरून कप घेतलेला आहे आपण मेजरिंग कप. आता ही कढईमध्ये टाकून घेऊया. कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला बेसन पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे. आणि मैसूर पाक बनवताना बेसन पीठ बारीक वापरायचं आहे. चाळून घेतल्यामुळे पीठसुद्धा हलकं होतं. काही कचरा असेल किंवा आता ज्या कपाने आपण साखर मोजून घेतली त्याच कपने 1 कप तूप मोजून घ्यायचं आहे. आणि हे तूप थोडंसं वितळवून घ्यायचं आहे थंड करून. तर अशा प्रकारे घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, जर का लागलं तर वापरायचं, नाही लागलं तर काय हरकत नाही. आता हे बाजूला करून घेऊया. तर कुठल्याही एका भांड्याने हे प्रमाण तुम्ही मोजून घेऊ शकता. आता इथं चाळून घेतलेलं बेसन पीठ आपण मोजून घेणार आहोत. तर इथं 2 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. वजनी प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा इथे स्क्रीनवर लिहीन, जेणेकरून पहिल्यांदा जरी करत असाल तर व्यवस्थित कळेल. तर हा कप हलक्या हाताने भरून घ्यायचा आहे, खूप दाबून घ्यायचा नाही. तर इथं आपण 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता मोजून घेतलेल्या ह्या बेसन पीठमध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे त्यापैकीच हे पीठ भिजवण्यासाठी तूप वापरायचं आहे. आता हे तूप जे आहे ते आपल्याला गरम वगैरे करायचं नाही, त्या अगोदर आपण थोडंसं वितळवून घेतलेलं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं हा मैसूर पाक होतो आणि जास्त झंझटसुद्धा नाही आणि करायला अतिशय सोपी रेसिपी आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप सारं तूप लागेल किंवा तेल लागेल, तुम्ही हे तेलातसुद्धा करू शकता, पण इथं मी तुपात केलेलं आहे, फक्त डालड्याचा वापर करू नका. आता इथं बघा निम्मं तूप जे आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कधीही बेसन पीठ असंच टाकायचं नाही, तर त्याच्यामध्ये गुठळ्या असतात किंवा असं थोडंसं गच्च झालेलं असतं बेसन पीठ. आणि जर का आपण असं आहे असं वापरलं ना तर मग ते मैसूर पाकमध्ये मोडलं जात नाही असं गुठळ्या. आपण चाळून घेतलं की हे पीठ लगेचच असं मिक्स होतं, बघू शकता. याच्यामध्ये गुठळ्या वगैरे बिलकुल राहत नाही. जेवढं तूप लागतं तेवढं याच्यामध्ये टाकून घेतले, म्हणजे निम्म्यालासुद्धा थोडंसं कमी तूप आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. आता हे अशा प्रकारे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता हे बाजूला करून घेऊया. चाचणी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये साखर टाकून साखरेच्या निम्मं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन एक तारची चाचणी आपली तयार होते. तर आपल्याला इथं खूप कडक चाचणी बिलकुल करायची नाही. आता आपण इथं मीडियमपेक्षा थोडासा मोठा गॅस केलेला आहे. ही सतत हलवून घेऊन आपल्याला एक तारी चाचणी करून घ्यायची आहे. तर ही चाचणी करताना किंवा पाक करताना ना जास्त पुढे गेला नाही पाहिजे, नाहीतर ना लवकर मैसूर पाकला जाळी येते आणि पीठ एखाद्या वेळेस ना व्यवस्थित असं भाजली जात नाही. त्यामुळे अगदी कच्ची चाचणी पाहिजे, तेव्हा बेसन पीठ छान भाजतं आणि आपला मैसूर पाकला जाळीसुद्धा छान येते. तर मीडियम गॅसवर एक उकळी आली की आपली एक तारची चाचणी तयार होते. जास्त वेळ असं लागत नाही चाचणी होण्यासाठी. तर आता याच्यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे. तर बघू शकता एक तारची चाचणी लगेचच लक्षात येते, तरीही आपण बोटावर घेऊन चेक करायचं आहे, का तर जास्त पुढं गेली नाही पाहिजे चाचणी. तर थोडंसं बोटावर घेऊन पाहूया. ते बघा अगदी शिंगल तार व्हायला पाहिजे अशा प्रकारे, जास्त असं मोठी नाही. तर आता इथं आपली चाचणी जी आहे ती चिपचिपी अशी तयार झालेली आहे. आता गॅस लो फ्लेमवर करून घ्यायचा आहे आणि पूर्ण हे जे बेसन पीठ आपण मिक्स करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तूप असल्यामुळे ना लगेचच हे मिक्स करून होतं, जास्त वेळ बिलकुल लागत नाही. आणि परत याला सतत हलवून घ्यायचं आहे, असंच सोडायचं नाही बिलकुलसुद्धा. तर हे बघा लगेचच वितळलेलं आहे. तर इथं 11 वाजून 18 मिनिट झालेले आहेत. आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात हे बेसन व्यवस्थित भाजण्यासाठी किंवा मैसूर पाक तयार होण्यासाठी. आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला हे लो फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित असं हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झालं हलवते मी. तर बघा थोडंसं जर वाटलं असं चिकटल्यासारखं तर मग आपल्याला दुसरं जे आपण ठेवलेलं तूप आहे ते याच्यात ॲड करायचं. याच्यामध्ये सुद्धा तूप आहे, म्हणजे चिकटायला चालू झालं की थोडंसं
तूप याच्यामध्ये टाकायचं आहे, परत हलवून घ्यायचं आहे आणि परत 2-3 मिनिट हलवून घेतलं की परत आपल्याला थोडंसं तूप याच्यात टाकायचं आहे. आता एवढ्या बेसन पीठसाठी ना आचारी लोक खूप सारं तूप किंवा तेल वापरतात, तर आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये करतोय. आता इथं थोडंसं असं चिटकायला लागलं तरच टाकायचं आहे. जसं जसं बेसन भाजेल ना तसं तसं तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागतं, पण आपल्याला पूर्ण हे करेपर्यंत याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊनच करून घ्यायचं आहे. तर बघा इथं आहे असं हे गरम केलेलं नाही, तर तूप असल्यामुळे याला मगाशीच मेल्ट करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते आहे तसंच आहे. तर गरम न करताच आपण याच्यामध्ये टाकून घेतोय. त्या कढईला लागलेलं सुद्धा थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि शक्यतो खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि कढई जी आहे ती जाड बुडायची घ्यायची, म्हणजे मैसूर पाक खाली लागणार नाही. 7 ते 8 मिनिट झालेलं आहे. मी अशा प्रकारे हलवून घेते. तर बघू शकता पीठ थोडंसं बऱ्यापैकी हलकं झालेलं आहे. तर आता इथं जे आपण तूप ठेवलं होतं त्याचं निम्मं तूप राहिलेलं आहे, पण जितकं हलवता येईल ना तेवढं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर का चिकटायला लागलं तरच तूप थोडंसं ॲड करायचं आहे आणि ही छोटी पळी आहे, तेवढं जरी एकदा टाकलं ना तर परत आपण 2-3 मिनिट याला हलवून घेऊ शकतो. असं केल्यामुळे ह्या मैसूर पाकला जाळी चांगल्या प्रकारे येते आणि मैसूर पाक आपला अगदी मस्त असा खुसखुशीत होतो. 14 ते 15 मिनिट झालेले आहे बघा, याला जाळी छान आलेली आहे. तरी पण आणखीन 2 तरी पळी तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे, ते पण आपल्याला ॲड करायचं आहे. आता इथं तुम्ही असं गोळी बोटावर घेऊन सुद्धा चेक करू शकता, पण बेसन पीठ जे आहे ते बिलकुल कच्चं राहिलं नाही पाहिजे. आपण इथं लो फ्लेमवर हलवून घेतोय, त्यामुळे बेसन पीठ जितकं व्यवस्थित भाजेल तेवढी मैसूर पाकची चवसुद्धा छान लागते आणि जाळीसुद्धा छान येते. आता इथं बघा तूप सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता थोडासा फूड कलर म्हणजेच येल्लो कलर थोडासा टाकून घेतलेला आहे, म्हणजे मैसूर पाकला रंग छान येईल अशा प्रकारे. तुम्ही नाही टाकलं तरी काय हरकत नाही, थोडासा पांढरट मैसूर पाक दिसतो. आता याला सतत असं हलवून घ्यायचं आहे. तर आता आपण जसं जसं हलवू ना तसं तसं तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागतं, तरी पण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता बऱ्यापैकी तूप सेपरेट झालेलं आहे आणि आपण पिवळा रंग टाकल्यामुळे तुपाला सुद्धा पिवळा रंग आलेला आहे, तरी पण हलवून घ्यायचं आहे. तर आता ह्या स्टेजला खूप वेळ असं बसायचं नाही, का तर बऱ्यापैकी तूप जे आहे ते सेपरेट झालेलं आहे आणि जाळीसुद्धा छान अशी आलेली आहे. अशी जाळी आल्याशिवाय आपल्याला मैसूर पाक ज्या भांड्याला तूप लावून घेतले त्याच्यात शिफ्ट करायचं नाही. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, आपण जाळी आली जराशी की लगेच शिफ्ट करतो आणि मग बेसन पीठ जे कच्चं राहतं आणि मग ती चवीला व्यवस्थित लागत नाही. तर बघू शकता आता ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि परत टाकल्यानंतर त्याला कशाने असं प्रेस करायचं नाही, फक्त थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. जे कोणे वगैरे आहेत तिथं मैसूर पाक व्यवस्थित गेला पाहिजे, म्हणजे काढताना किंवा वड्या पाडताना व्यवस्थित आपल्याला पाडता येतात. तर बघू शकता किती छान अशी ही जाळी आलेली आहे मैसूर पाकला आणि साधारण 20 मिनिट किंवा अर्धा तास तरी लागतं हे शांत व्हायला. आणि जर का वाटलंच तुम्हाला तूप वगैरे याच्यामध्ये राहू शकतं तर थोडंसं अर्ध्या तासाने डब्बा थोडंसं असा एखाद्या भांड्यावर पलटी करून ठेवायचा एखाद्या ताटामध्ये, म्हणजे एक्स्ट्राचं तूप जे आहे ते बाजूला निघतं. आता याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट किंवा पिस्ता टाकून घेऊ शकता. हा मैसूर पाक इतका परफेक्ट होतो आणि अगदी थोडक्या साहित्यामध्ये आपण हा बनवलेला आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, कधीतरी काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा पाहुणे आले किंवा आपल्या घरातील मुलांना किंवा काही कार्यक्रम असेल तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी बनवून खाऊ शकता. इतका परफेक्ट असा हा मैसूर पाक होतो. तर बघू शकता जाळी किती सुरेख आलेली आहे आणि याला प्रेस केलं की मग ती जाळी जी आहे ती दबली जाते आणि त्यामुळे ती व्यवस्थित मैसूर पाक दिसत नाही. त्यामुळे याला असंच आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. तर बघू शकता मैसूर पाकनी कळ्यासुद्धा थोड्याशा सोडलेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये हे पलटी करून घ्यायचं आहे. जर का तूप एक्स्ट्रा शिल्लक असेल ना तर ते सुद्धा निघलं जातं असं वाकडं केल्यानंतर, आणि तसंच जर ठेवलं तर मग ते खाताना बरोबर वाटत नाही. त्यामुळे आता ह्या प्लेटमध्ये आपण ह्या पलटी करून घेऊया डब्बा, आणि जेवढं निघेल तेवढं निघेल आणि जर नाही निघलं तर बटर पेपरवर वगैरे मैसूर पाक ठेवला तर एक निघून जातं. अशा प्रकारे पलटी करून ठेवायचं म्हणजे तूप बाजूला होतं. अर्ध्या पाऊण तासानंतर सुद्धा थोडंसं हा सॉफ्ट आहे, त्यामुळे म्हणजे गरम आहे आणि काढताना थोडंसं काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे. आता हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मैसूर पाक. तर थोडासा सॉफ्ट आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. असं पण आपण तुपात बनवल्यामुळे हा कडक किंवा हार्ड बिलकुल होत नाही. तर आता परत ह्याच्यावर पलटी करून घेतलेला आहे मी मैसूर पाक. तर बघू शकता किती छान आणि परफेक्ट असा झालेला आहे. वाटतोय का की आपण घरी अगदी नरम आणि सॉफ्ट होतो. तर थोडासा म्हणजे तासभर जरी तुम्ही ठेवला ना तर हा हार्ड होत नाही तुपामध्ये बनवल्यामुळे. तर तेलात वगैरे बनवलं तर लगेच तुम्हाला 20 मिनिटांनी किंवा अर्धा तासांनी कट करून घ्यावा लागतो, नाहीतर नंतर कटच करता येत नाही. तर बघू शकता कट करताना सुद्धा अगदी सहज चाकू जे आहे ती पटकन असा रुतल्या जातोय. याचा अर्थ बिलकुल हार्ड आपला मैसूर पाक झालेला नाही
आणि खायलासुद्धा तितकाच खमंग असा होतो. मैसूर पाक तुपातला म्हटलं ना तर ही डिश खूप महाग अशी भेटते स्वीट होममध्ये, त्यामुळे घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे याचे कट लावून घ्यायचे आहेत आणि परत म्हणजे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकता, लहान किंवा मोठ्या आकारामध्ये. तुम्हाला एक म्हणजे उचलून दाखवते एक पीस, हे बघा. आणि आणखीन याला कलर यायचा आहे, थोडंसं गरमच आहे तरी पण मी कट करून घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे सुद्धा आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तर साधारण चौकोनी तुकडे आपण याचे करून घ्यायचे आहेत, खूप बारीक पण कट करायचं नाही. तर अशा प्रकारे करून घेतल्यामुळे दिसायला सुद्धा सुरेख असा मैसूर पाक दिसतो. तर हे बघा, कट करताना अगदी सहज चाकू जे आहे ते पटकन असा निघतो, फसून किंवा रुतून बिलकुल बसत नाही. तर अशा प्रकारे पूर्ण ह्याच्या वड्या पाडून घेऊया. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि जाळीदार आपला मैसूर पाक तयार झालेला आहे. तर एक पीस काढून घेतलेला आहे. आता इथं ना गरम असल्यामुळे थोडंसं तूप वाटतं निघल्यासारखं, आपण याला नंतर बटर पेपरवर ठेवून घेणार आहोत. तर मी तुम्हाला एक पीस तोडून सुद्धा दाखवते. तर ही बघा, दिसल्याबरोबर आपल्याला याला जाळी किती सुरेख पडलेली आहे. तर अतिशय मस्त अशी जाळी आलेली आहे, इतका परफेक्ट झालाय तर वाटणार सुद्धा नाही की आपण हा मैसूर पाक घरी केलेला आहे. लगेच तुटल्या जातोय, बिलकुल हार्ड किंवा कडक झालेलं नाही. तर आजची मैसूर पाकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.